नमस्कार श्रोते हो, वृत्तदर्पण टॉक शोच्या या लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पुराणिक SN. तसं बघायला गेलं तर शिक्षण हा विषय सर्व देशांचा एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा असा विषय आहे, कारण या शिक्षणावरच देशाची प्रगती अवलंबून असते. परंतु आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये आपण कितीही प्रगत झालो किंवा प्रगती आपण केलेली आहे तरी काही त्रुटी असतात, आणि त्यासाठी हा महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी शाळा बंद असा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीनं योजलेला आहे. एक श्रोता म्हणून आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात की हा राज्यव्यापी बंद काय मुळात केला जात आहे, आणि याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आज सोलापुरातील अत्यंत मान्यवर अशा लोकांना आमंत्रित केलेलं आहे. मी त्यांची ओळख आपणास करून देतो. सर्वप्रथम मी ओळख करून देतो श्री के कुलकर्णी. हे महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख आहेत. मॉडर्न हायस्कूलचे ते निवृत्त मुख्याध्यापक. शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. सोलापूर शिक्षण संस्था संचालक मंडळाचे सध्या ते अध्यक्ष आहेत. नमस्कार. नंतर आणखीन एक मान्यवर आपण आज इथं आमंत्रित केलेले आहेत. ॲडव्होकेट श्री बाबू पाटील या नावानं ते परिचित आहेत. या कृती समितीचे ते सदस्य आहेत. आणि याशिवाय श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाच्या ज्या अनेक शाळा आहेत तर त्या संकुलाचे ते शिक्षण समितीचे सदस्य आहेत. नमस्कार श्री पाटील सर. नमस्कार. 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 याच्यानंतर ॲडव्होकेट श्री रघुनाथ दामले हे सोलापुरातील एक महत्त्वाची व्यक्ती मानली जाते. या कृती समितीचे ते पण सदस्य आहेत. आणि येथील सरस्वती मंदिर या प्रशालेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्ष आहेत. नमस्कार श्री दामले. नमस्कार. सर्वप्रथम मी कुलकर्णी सरांपासून सुरुवात करतो. एक सामान्य श्रोता या नात्यानं एक असा प्रश्न पडतो की ही जी काही आपण संघर्षात्मक पावलं उचलतोय, मुळात हा असा शिक्षणामध्ये प्रश्न आलाच का, आणि काय नेमके प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं आपणास असं वाटतं की याच्यासाठी आपण आंदोलन छेडलं पाहिजे? गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या तऱ्हेचे आदेश काढून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था कार्य करत आहेत त्यांच्या स्वायत्ततेवरती बंधनं येऊ लागलेली आहेत. कर्मचाऱ्यांची नेमणूक असो, अनुदान असो, अभ्यासक्रम असो, या प्रत्येक गोष्टीवरती शासनामार्फत बंधनं येत आहेत. ही बंधनं योग्य का अयोग्य हा एक चर्चेचा भाग आहे, आणि याच्याकरता एक विस्तृत अशी चर्चाच आपल्याला करावी लागणार आहे. कारण असं आहे की याच्यामुळे शिक्षणामध्ये चांगलं काही होण्याच्या ऐवजी वारंवार शिक्षण संस्थांच्या पुढे अडचणी निर्माण होत आहेत. आणि ह्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही गेल्या काही वर्षापासून त्या वेळचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना भेटून या अडचणी त्यांच्यासमोर मांडत आलो. परंतु यातून असा एक सन्मान्य असा तोडगाच निघत नाही आहे, आणि अलीकडच्या काळामध्ये तरी शासनाचे आदेश निघण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या शिक्षण संस्था फार अडचणीत आलेल्या आहोत. आता जे सर कुलकर्णी सरांनी सांगितलं की वेगवेगळे आदेश हे काढले जातात, आणि त्यातले काही आदेश हे अन्यायकारक असतात. दामले सर, आपण अशा काही आदेशांची माहिती देऊ शकाल का श्रोत्यांना, की नेमके श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की असे कोणते आदेश आहेत की ज्यामुळे हा संघर्ष करावा लागतोय? आता परवाचा सेवक संचमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदं सरप्लस केली, आणि परत 2 दिवसापूर्वी GR आला आणि त्याला प्रोटेक्शन दिलं. म्हणजे एक आदेश काढतात, परत त्याला कॉन्ट्राडिक्टरी दुसरा आदेश काढतात, असं अनेक वेळा घडत गेलेलं आहे. हां, पण आता या तुमच्या माहितीवरून असं लक्षात येतं की शासनाने आदेश काढले की त्यांना सरप्लस करावं, आणि परत शासनाच्या असं लक्षात आलं की हे नको, त्यांनी एक सुधारणात्मक पुन्हा आदेश काढला.
मला असं म्हणायचं आहे की असे काही आदेश आहेत का? आता हा जो त्यांनी सांगितला हो. हा यातून शासनाची केलेली सुधारणा दिसून येते. थोडं मी विस्तृतपणे ह्याच्यात सांगतो बर. की शिक्षक नियुक्ती, आता शाळांना क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक आणि चित्रकला शिक्षक नेमता येणार नाहीत असा आदेश काढलेला आहे. आणि हे काम कुणी करायचं तर त्याचा खुलासा असा दिलेला आहे, त्या त्या गावातल्या या विषयामधल्या हौशी तज्ज्ञ व्यक्ती ज्या असतील यांना बोलावून घेऊन याच्याशी या विषयाचं शिक्षण द्यावं. कुठला कलाकार येऊन शाळेमध्ये शिकवणार आहे, कुठला खेळाडू येऊन शाळेमध्ये या खेळाचं शिक्षण देणार आहे, किंवा चित्रकार जरी गावामध्ये खूप असले तरी ते चित्रकार हे आपल्या शाळेमध्ये येऊन, प्रत्येक शाळेमध्ये येऊन हे चित्रकला हा विषय शिकवू शकणार नाहीत. एखादं मार्गदर्शनपर व्याख्यान देऊ शकतील, पण रोज उठून हे काम ते करू शकणार नाहीत. त्याचबरोबर शिक्षकांच्या कामाचा जो काही एक ठराविक बोजा आहे तो बोजा वाढवून त्या ठिकाणी सरप्लस करण्याचा हा जो काही एक घाट घातलेला आहे हा चुकीचा आहे. कुठलीही संघटना म्हटल्यानंतर त्याला हेड असावा लागतो, प्रमुख असावा लागतो, तर मुख्याध्यापक कसला सरप्लस होतो. पण काही ठिकाणी मुख्याध्यापक सरप्लस झालेले आहेत, उपमुख्याध्यापक सरप्लस झालेले आहेत. हे योग्य नाही आहे, कारण शेवटी कुणीतरी एक त्या संस्थेला प्रमुख व्यक्ती असायला पाहिजे. हे या ठिकाणी का लक्षात येत नाही शासनाच्या? तर सर आपण मुख्याध्यापकांच्या सरप्लस बद्दल पण सांगितलं आणि त्याच्या पूर्वी नियुक्ती जी आहे त्याबद्दल पण आपण बोललात. हो. आम्ही असं ऐकलंय किंवा श्रोत्यांच्या मनामध्ये असे काही प्रश्न असतात सर की वर्तमानपत्रात बऱ्याचदा आलेलं असतं, काही ऐकीव माहिती असते, त्यातली सत्यता असत्यता ही प्रत्येकाला माहीत नसते. बरोबर. पण अशी चर्चा चालते की वेगवेगळ्या ज्या शिक्षण संस्था आहेत याच्यामध्ये नियुक्ती होताना काही आर्थिक व्यवहार होतात आणि त्यामुळं ही शासनानं अशी भूमिका घेतली असावी असा एक नागरिकांना एक वाटत असतं. असं तर याच्याबद्दल पाटील सर आपल्याला काही सांगता येईल का की ह्या आर्थिक गैरव्यवहारामुळं शासनानं असं केलं असा एक सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो आणि त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की नागरिकांचा कल हा शासनाच्या अशा काही आदेशांकडे वळला जातो. तर यात काही तथ्य आहे का की संस्थांमध्ये असे काही व्यवहार घडल्यामुळं असं काही झालंय का, की असं सरकारने विचार केला का? नमस्कार. प्रथमतः मी या वृत्त चॅनलचं अभिनंदन करतो की हे आमच्या शिक्षण संस्था चालकांच्या व्यथा मांडण्यासाठी आम्हाला हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याच्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आणि आता श्री पुराणिक सर यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत चर्चेचा आणि विस्तृतपणे चर्चेचा असा एक विषय आहे. तरी परंतु एक अभिमानाने सांगतो की मी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचा एक प्रमुख या नात्याने मी आपल्याला निवेदन करू इच्छितो की आमची संस्था अद्याप पावेतो आणि कधीही शिक्षक नेमणुकीच्या संदर्भात एक पैसाही त्यांच्याकडनं घेतलेला नाही आहे. त्यामुळं हा प्रश्न आणि इथं उपस्थित असलेले श्री के के कुलकर्णी सर यांची संस्था आणि इथं उपस्थित असलेले श्री दामले सर यांची संस्था हे कोणतेही या संस्थात शिक्षक नेमणुकीच्या संदर्भात पैसा घेतलेला नाही आहे. त्यामुळं आम्हाला आता इथं बोलवलेल्या व्यक्तींना हा प्रश्न लागू पडत नाही, इथं मला स्पष्ट करावं असं वाटतं. पाटील सर की आपण म्हणाला ते बरोबर आहेत, म्हणजे आपल्या तिघांच्या संस्थांबद्दल आपण अगदी मी जाणून आहे, पण मुळात हा प्रश्न आपल्या वैयक्तिक संस्थाचा नसून तो महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थांविषयी आहे आणि आपण आमंत्रित आहात ते या महाराष्ट्राच्या घडामोडींवर त्याच्यात प्रकाश टाकावा अशी एक आमची आणि श्रोत्यांची मागणी आहे. तर त्यामुळं तोच प्रश्न मी पुन्हा रिपीट करतो की असा जो काही एक नागरिकांमध्ये कल झालेला आहे की शिक्षण संस्थेमध्ये किंवा आपण ते शब्दही वापरतो शिक्षण सम्राट असे पण आपण बऱ्याच वेळा हे शब्द वापरतो. सम्राट म्हटल्यानंतर ते सगळंच बऱ्याच गोष्टी येतात. तर ह्याच्यात काही तथ्य आहे का की याच्यामुळे शासनानं असं ठरवलं का? दामले सर आपण काही सांगू शकाल? या बाबतीमध्ये माझं असं म्हणणं आहे की असा व्यवहार होत असेल म्हणून शासन देत नाही का?
म्हणजे साप साप म्हणून सगळ्याला धोपटून काढायचं हा मुद्दा न घेता जे कोण करतायत त्यांना कडक शासन करून जेलमध्ये टाकावं अशी स्पष्ट आमची भूमिका आहे. आणि मी जे थोडं बोलू का याच्यामध्ये? आणि जे स्वच्छ कारभार करतात त्यांना उगाच त्यांना- नाही ते हकनात त्यांना तुम्ही हकनात बळी त्यांचा बळी बळी देऊ देता नका. येतो. हा. पण आता हे स्वच्छ आणि अस्वच्छ हे एक तर इतक्या शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये की ते ठरवता येणार नाही. कुलकर्णी सरांना काहीतरी म्हणायचं आहे, मी आपण सांगतो. त्यांचं ऐकूया. की ज्या ज्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये कर्मचारी नेमायचा असतो त्यावेळेला ते स्वतःचा कर्मचारी निवडून घेऊ शकतात. शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी आम्ही निरनिराळ्या तऱ्हेनं उमेदवारांच्या याद्या मागवतो, इंटरव्ह्यू घेतो, कर्मचारी नेमतो, पण नेमलेल्या कर्मचाऱ्याला शिक्षण खात्याची मान्यता घ्यावी लागते आणि ह्या मान्यता ह्या वर्षानुवर्ष रखडल्या जातात आणि ती मान्यता मिळाल्याशिवाय त्याला पगार मिळत नाही. हे एकमेव खातं असं आहे की या खात्यामध्ये हा एक विचित्र असा हा एक पायंडा पडलेला आहे. याला कायदेशीर आधार काहीही नाही. काहीही नाही. तरी देखील या ठिकाणी जे जे काही कर्मचारी आहेत ज्यांना हे अधिकार दिलेले आहेत नेमणुकीचे आणि मान्यता देण्याचे, हे त्यांच्या सगळ्या ह्या स्वतःच्या काय म्हणायचं त्याला मनमानी कारभार चालल्यासारखा दिसतो. आणि मग इतकं सगळं जर गुंतागुंतीचं होत असेल तर एखाद्या कुठल्या संस्थेमध्ये जर अशा तऱ्हेचा गैरव्यवहार झाला असेल तर हे सर्व लोकांना लागू होत नाही आणि होतो असं आपण कोणीही अधिकाऱ्यांवाणी म्हणू शकणार नाही, कारण याला आपल्यापाशी काही पुरावा नाही आहे. आपण चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या ऐकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चामध्ये शेवटी आपल्याकडं निश्चित असं काही उत्तर ह्याच्यामध्ये असणार नाही. त्यामुळे ह्या विषयाला आम्हाला काही त्याच्यात असं आपलं स्पष्ट मत देता येणार नाही. असं काही घडतं असं आम्हाला म्हणता येणार नाही असं थोड्या वेळाने. दुसरं एक अशी एक नागरिकांमध्ये असं नेहमीच चर्चा असते किंवा बरेच जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा समाजाची जाण असणारे किंवा अर्थतज्ञ म्हणूयात आपण फार तर, त्यांचं एक नेहमीच एक धारणा असते की आपण शिक्षण महत्त्वाचं आहे हे तर सुरुवातीलाच म्हणालो, पण महाराष्ट्र शासन चालवत असताना इतर अनेक बाबी ह्या शासनाला पाहाव्या लागतात. आता मध्ये दुष्काळ जो झाला त्याच्यामध्ये तो खर्च असतो किंवा इतर. मग असं बोललं जातं नागरिकांमध्ये की आपण एक आंदोलनाचा हा पण विषय ठरवला आहे सर की काही पदं भरायचीच नाहीत किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी काही प्रश्न आहेत की ते भरायच्या नाहीत किंवा गेली बरेच वर्षापासून कला शिक्षक म्हणा किंवा क्रीडा शिक्षक म्हणा यांच्या भरतीविषयी पण काही असे आदेश आहेत. तर लोक असं बोलतात किंवा नागरिकातून असं म्हटलं जातं की यामुळं आणि अलीकडे आता 6वा आयोग त्यानंतर लवकरच 7वा आयोग येईल आणि शिक्षकांच्या आणि याच्यावर जो काही खर्च होतो तो शासकीय तिजोरीवर त्याचा ताण पडतो असं म्हटलं जातं आणि म्हणून असे काही आदेश काढले जातात की मग त्यांना कुठंतरी कॉम्पेन्सेट करावं लागतं की शासनाचा खर्च हा तिजोरीवर शासनाचा खर्च हा नाही त्यांनी शासनानेच कायद्याने आता 2009चा जो कायदा आला त्याच्यातनं 1ली ते 8वीचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वतः स्वीकारलेली आहे. त्यामुळे तो खर्च शासनानेच करावा लागणार आहे, हे उघड सत्य आहे. त्यामुळं तो खर्चाचा आता बाऊ करण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाचा खर्च वाढला असं शासन म्हणतं. वास्तविक पाहता शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची फी घेण्याचा अधिकार शाळेचा आहे. तुम्ही शाळेचं उत्पन्न कमी केलं आणि सरकारने जबाबदारी पत्करली त्या मुलांच्या फीची. वास्तविक पाहता ती जर फी आली असती तर शासनाला कमी पैसे द्यावे लागले असते, पण शासनाने सर्वांना मोफत शिक्षण केलं. मोफत शिक्षण केलं ह्याचा अर्थ त्यांनी त्या शाळांच्यावर उपकार केलेला नसून शाळामध्ये येणाऱ्या पालकांच्यावरती त्यांना मदतीचा हात दिला. त्याचे कदाचित राजकीय दुसरे काहीतरी त्यांच्या अपेक्षा असतील त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना दिलेलं आहे. आणि दाखवलं जातं काय तर शाळांचा 100% खर्च आम्ही देतो. वास्तविक आता 100% खर्च हा दिला जात नाही. हे आपल्या या इथं जे काही आपल्या मागण्या आहेत त्याच्यातून दिसून येईल. तो विषय येईल त्यावेळेला मी जास्त बोलेन याच्यात. पण आता कुलकर्णी सरांनी आणि पाटील सरांनी जो मुद्दा उपस्थित केला की शासनाने ही जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे.
याचं कारण आपण शिक्षण हक्क मान्य केलेला आहे आणि शिक्षण हक्क मान्य केल्यामुळे शिक्षण हक्क मान्य करण्यापूर्वी त्यांनी फ्री शेअर्स दिलेत ना. अच्छा बरं. मग हे साधारण मला वाटतं सर 8वी पर्यंत केलेलं आहे ना त्यांनी. आता शिक्षण हक्क हा 2010 साली हा कायदा लागू केला. तो कितवी पर्यंत केला? 8वी पर्यंत. आठवी वय वर्ष 14. बरोबर आहे. मग आता हा जर आपण शिक्षण हक्क आणि इथपर्यंत शिक्षण सगळ्यांना मिळायलाच पाहिजे हो. देशाच्या प्रगतीसाठी असं आपण मान्य केल्यानंतर पण पुढच्या जे काही 9वी आहे 10वी आहे आणि काही शाळांना 11वी 12वी पण जोडले गेलेले आहेत, याच्याबद्दल मग ह्या खर्चाविषयी आपण काही सांगू शकता का किंवा याबद्दल आपल्याला काही? 1965 सालापासून EBC सवलती ज्या वेळेला सुरू झाल्या त्यावेळेपासून उत्पन्नाच्या आधारावरती जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जात आहे. म्हणजे या RT ऍक्ट जो केलेला आहे शिक्षण हक्क कायदा, त्याच्यामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण असं जे त्याला नाव दिलेलं आहे. मोफत हे शिक्षण पूर्वीपासून मिळतच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळू लागलं. 65 सालापासून EBC सवलती उत्पन्नावरती अवलंबून मिळू लागल्या. वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिक, प्राथमिक शिक्षकांची मुलं, माध्यमिक शिक्षकांची मुलं, या प्रकारे सर्व प्रकारच्या मुलांना मोफत शिक्षण हे मिळतच आहे. या कायद्याचा आधार आहे असं नाही आहे. पण हे सगळं करत असताना शाळांना मदत म्हणून न करता त्यांनी विद्यार्थी आता धाडसानेच जर बोलायचं झालं तर हे इलेक्शनवर डोळा ठेवून त्यांनी हे केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मतदार आपल्याकडे आकर्षित व्हावेत म्हणून केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. 100% खर्च शासन देतं आहे ही काही आपल्याला पटत नाही. आपण एक आपल्या ह्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आणि त्याची मांडणी केली आहे त्याच्यामध्ये एक आपण असा मुद्दा सांगितलाय की इयत्ता 5वी आणि 8वीचे वर्ग हे प्राथमिक शाळांना जोडायचे नाहीत. मुळात मी सर एक अशी माहिती आपणास विचारतो की अशी 5वी आणि 8वीचे वर्ग हे प्राथमिक शाळांना जोडण्याचं कारण शासनाला काय वाटलं होतं, म्हणजे कशामुळे हे त्यांनी असे निर्णय घेतले होते, आपण काही सांगू शकाल का? म्हणजे मग त्याच्यावर पुढची चर्चा करता येईल. असं म्हणजे मुळात शासनाला काय वाटलं? राष्ट्रीय पॅटर्न जो ठरलेला आहे 3 टप्प्यामध्ये. 1 ते 5 ह्याला प्राथमिक शाळा म्हणायचं. बरं. उच्च प्राथमिक त्यानंतर 6वी ते 8वीला उच्च प्राथमिक म्हणायचं. बरं. आणि हे 8वी का कशा करता ह्याला शास्त्रीय कारण काय आहे हे कुठेही जाहीर झालेलं नाहीये. बरं. कुठल्याही शिक्षण तज्ज्ञांनी याच्याबद्दल कधीही भाष्य केलेलं नाहीये. बरं. आता प्राथमिक शिक्षण 1 ते 5 म्हणल्यानंतर हायस्कूलकडे असलेला 5वीचा वर्ग प्राथमिकला जोडावा. बरं. उच्च प्राथमिक म्हणल्यानंतर 6वी ते 8वीचे वर्ग असताना त्या ठिकाणी ते 8वीचा वर्ग तिकडे जोडावा. बरं. आणि 9वी 10वीलाच फक्त हायस्कूल म्हणायचं. हे काय, ह्याला लॉजिकल काही अर्थ आहे असं काही वाटत नाही. असं असेल तर आजपर्यंत कधीच कुठल्या शिक्षण तज्ज्ञांनी याच्याबद्दल कधी भाष्य केलेलं नाही हे. आणि म्हणून आता ज्या एस्टॅब्लिश स्कूल्स आहेत त्यांना त्यांचे वर्ग हे काढून तिकडे द्यायचे म्हणजे त्यांच्यावरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचा गंभीर परिणाम होणार आहे. त्या वर्गाकरता नेमलेले शिक्षक, ते काही शिक्षक काढून त्यांना ते प्राथमिकला जोडावे लागतील. काही शिक्षक जे माध्यमिकमध्ये आहेत ते उच्च प्राथमिक करता म्हणून तिकडे वर्ग करावे लागतील. याच्यामुळे जे काही नवीन प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत हे प्रॉब्लेम्स निर्माण करण्याचं काही कारण नव्हतं असं मला वाटतं. आणि पूर्वीच पॅटर्न 1ली ते 4थी हा प्राथमिक आणि 5वी ते 7वी हे उच्च प्राथमिक आणि 8वी ते 10वी हा माध्यमिक, हा असा पॅटर्न जो आहे तोच पॅटर्न ठेवला तरी काही त्याच्यामध्ये वाद किंवा काही त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होणार नाहीत, काही अडचणी निर्माण होणार नाहीत असं आम्हाला वाटतं. आज आपला एक योगायोग असा की शिक्षण संस्थाशी पण संबंधित आणि कायदेशीर ज्ञानाविषयी पण संबंधित असे 2 ॲडव्होकेट आपल्याकडे आज आहेत. त्यामुळे कुलकर्णी सरांनी आता जे सांगितलं की हा केंद्रीय शासनाचा निर्णय होता आणि त्याच्याबद्दल नेमकं काही आपण सांगू शकत नाही असं एक कुलकर्णी सरांचं म्हणणं आलं. त्याच्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ असतील, मग मानसशास्त्र तज्ज्ञ असतील, हा एक अभ्यास असेल, आपण तो मिळूही शकेल आपल्याला. पण आज आपला योगायोग म्हणजे 2 कायदेतज्ञ आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या आपल्या आमंत्रित केलेल्या चमूमध्ये आहेत. तर मी दामले सरांना असं विचारतो की जेव्हा एखादा केंद्र शासन एखादं ठरवतं आणि मग ते सगळ्या देशामध्ये राज्य शासनांना ते इम्प्लिमेंट करणं आवश्यक असतं, नाहीतर मग आपल्या देशाचं स्ट्रक्चरच चालणार नाही.
तर याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सर, की केंद्र शासनाने एकदा निर्णय दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण असं काही विचार करू शकतो का, की त्याला रिपीट असं काही करता येईल का? मुळामध्ये शिक्षण हक्क कायदा हा का आला, तर शिक्षण हे फंडामेंटल राईट मध्ये आणलं. बर. म्हणजे प्रत्येकाला मूलभूत हक्क जे दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये शिक्षणाला ऍड केलं. राईट ऑफ प्रॉपर्टी, त्या पद्धतीने शिक्षण त्याच्यामध्ये ऍड केलं. ऍड केल्यामुळं प्रत्येक पाल्याला म्हणजे आपण विद्यार्थ्याला म्हणू शिकायचा हक्क आहे. पहिली ते म्हणजे आठवी तो कॉन्स्टिट्यूशनने दिला हक्क. तर असं कोणाला आहे, तर ते 1ली ते 8वी निदान 6 ते 14 6 ते 14 गटातील लोकांना हा शिक्षण. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून शासनाने जे फंडामेंटल राईट मध्ये घेतलं शिक्षण, हे अत्यंत चांगलं केलंय. त्याच्याबद्दल काहीही दुमत नाहीये. सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. बालमजूर कमी व्हायला पाहिजेत, प्रत्येक जण शिक्षित व्हायला पाहिजे. शिक्षण मिळालं तर त्याच्यामुळं समाजामध्ये असंख्य प्रश्न जे निर्माण होत आहेत म्हणजे ते पण कमी होऊ शकतील. तर यासाठी हे केलेलं आहे केंद्र शासनाने. परंतु त्याचा गैर अर्थ काढून महाराष्ट्र शासन किंवा कुठलंही शासन वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागलेलं आहे. मी थोडस इंटरफेअर सांगा ना करतो. सर, जरी 2009 साली हा शिक्षण हक्काचा कायदा केंद्र शासनाने हे करून घेतला, पारित करून घेतला असला तरी अंमलबजावणी मात्र अद्यापही त्या सर्व कायद्यातल्या तरतुदीनुसार अद्यापही होत नाही. 2013 सालापासून म्हणजे 4 वर्षे गेली, 2009 ते 2013 पर्यंत 4 वर्षे गेली त्या शिक्षण कायद्याचा महाराष्ट्र शासनाचा अंमल करण्यासाठी. आणि तरी सुद्धा ते आता हळूहळू त्याचा अंमल होत आहे. कारण एखादा कायदा जरी केला तरी ते पोषक वातावरण निर्मिती झाल्याशिवाय त्या कायद्याचा अंमल होत नाही असं आमचं मत आहे. आणि झालंय कसं, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही 2च राज्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षण हे खाजगी संस्थांच्याकडे आहे. इतर देशातल्या इतर राज्यांच्या मध्ये खाजगी शिक्षण संस्था ह्या अत्यंत कमी प्रमाणात आहेत, म्हणजे जवळजवळ नाहीतच. आणि त्यामुळे त्यांनी जो काही केंद्र सरकारने हा जो कायदा केला तो इतर राज्यांना जाचक झालेला नाही. जो त्रासदायक होतो आहे तो या 2च राज्यांना होतोय. आणि या 2 राज्यांना आपल्या परिस्थितीनुरूप काही बदल करायला परवानगी दिलेली होती, पण ती परवानगी ही लोकमत आजमावून करायला पाहिजे होती. ती या आपल्या शासनाने अद्याप केलेली नाहीये. की काय याच्यामध्ये बदल असायला पाहिजेत केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये, ते त्यांनी याप्रमाणे अजून काही केलेले नाहीयेत. आणि ते जर केले तर कदाचित अजूनही ह्याच्यामध्ये सुलभता येऊ शकते. नाही, पण आपण असं म्हणालात की 8वीचे वर्ग पण जोडू नयेत. त्याच्यामुळे नेमक्या काय अडचणी येणार आहेत की ज्यामुळे आपण हे या आंदोलनाला त्याच्यात समाविष्ट केलेलं आहे? सेवक संचाचे सेवक म्हणजे काय, कर्मचारी जे हायस्कूलकडे लागतात. आता हे जे तुकडे झालेले आहेत, प्राथमिकचा वेगळा, उच्च प्राथमिकचा वेगळा, आणि हे सगळे जर हे जे लहान लहान तुकडे झालेले आहेत हे सगळे एकत्र असतील तर शिक्षकांना सर्व वर्गांना समान काम देता येईल. त्यांना 2च 9वी आणि 10वीच्या हायस्कूलच्या वर्गांना जर काम द्यायचं झालं तर ते पुरणार नाही. मग त्यातला एखादा तज्ज्ञ शिक्षक 8वीच्या वर्गाला शिकवू शकला असता, त्याला काम देता येणार नाही. किंवा एखादा जो खालच्या वर्गाला शिकवणारा शिक्षक असेल तो कदाचित एखादा विषय चांगल्या तऱ्हेनं वरच्या वर्गाला शिकवू शकतो, ते देता येणार नाही. अशा तऱ्हेचे हे कंपार्टमेंट झाल्यामुळे हे शिक्षकांना जे काही काम करावं लागणार आहे या कामावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. इव्हन त्याच्यामध्ये प्रयोगशाळेचा सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. बरं, आपण विचारू आता काय आहे का 8वी सर प्रयोगशाळेचं? 8वीला सुद्धा आता प्रयोग आहेत बरं. सायन्समध्ये. आता समजा प्राथमिकला जोडलं, मग त्याचा लॅब असिस्टंटचं काय करायचं, त्याची ड्युटी कशी करणार? बरं. काही 2 सत्रात चालतात शाळा. सकाळी प्राथमिक असते आणि दुपारी हायस्कूल असतं. बरं. मग आता 8वी जर का आपण प्राथमिकला जोडली आणि ती शाळा सकाळी चालू झाली, मग प्रयोगशाळेमध्ये लॅब असिस्टंट, त्याच्यानंतर प्रयोगशाळा हँडल करणारे शिक्षक, मग ते दुपारच्या सत्रात सुद्धा असतात. मग दोन पार्ट मध्ये करू शकणार नाहीत ते. त्याचबरोबर प्रयोगशाळेमधले पद रद्द केलेली आहेत, त्याची भरती बंद झालेली आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळेला कुठल्याही प्रकारची ग्रँट देत नाहीयेत.
आज 8वी ते 10वी मध्ये त्या सायन्सचे विषयावर प्रयोग आता अनुदानाच्या विषयावर येईल आपण. आपण हो त्यावेळेला बोलता येईल, परंतु म्हणजे हे 5वी ते 8वी तिकडे जोडलं तर सायन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतील, शिक्षकांमध्येही होतील आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा होतील. आपला एक ह्या आंदोलनामध्ये आपण केवळ शिक्षक आणि संस्था एवढ्याचाच विचार न करता सर्वांचाच विचार केलेला ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पण आपण विचार केलेला आहे. तर आपण त्यात असं म्हटलंय की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे काही समिती नेमली होती आणि त्यांनी एक अहवाल दिला होता, तर तो स्वीकारायचा आणि तात्काळ पदभरती सुरू करायची. तर नेमकं ह्या बाबतीत हा काय प्रश्न उपस्थित झाला आणि त्या समितीने अहवाल काय दिला ही आमच्या श्रोत्यांना थोडीशी माहिती मिळायला पाहिजे असं मला वाटतं. पूर्वी कसं होतं, अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पहिल्या 7 वर्गांना 4 शिपाई नेमता येत असत आणि पुढे प्रत्येक 7 वर्गाच्या एका गटाला 1 शिपाई वाढवला जायचं. बरं. आता ह्या नव्या पॅटर्नमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये शिपायांची नेमणूक करावी लागते. आता ही शिपायांची नेमणूक करत असताना 200 विद्यार्थ्याला मग 200 विद्यार्थी शाळेत असतील तर एकच शिपाई त्या ठिकाणी नेमला गेला तर तो आजारी पडला, आला नाही, तो बाहेरच्या कामाला गेला, शाळेमध्ये कोणी बघायचं, अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत. तेव्हा ही संख्या अपुरी आहे. बरं, ही संख्या पुरी नेमण्याकरता आता मोठ्या मोठ्या शाळा ज्या आहेत जिथे 20-20 वर्ग आहेत, 25 वर्ग आहेत, 30 वर्ग आहेत, त्या शाळांच्या इमारती ह्या प्रचंड मोठ्या आहेत. त्या शाळांच्या पुढे सफाईचा प्रश्न उपस्थित होतो. आपण म्हणतो आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी स्वच्छ असल्या पाहिजेत, चांगल्या असल्या पाहिजेत, टॉयलेटची व्यवस्था असली पाहिजे, ते स्वच्छ असले पाहिजेत. त्याच्याकरता पाण्याची कमतरता आहे, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचारी जर नसतील तर काय करणार तुम्ही? एकेका शाळेची अवस्था अशी झालेली आहे की हे कर्मचारी नेमायला परवानगी नसल्यामुळे ज्या ठिकाणी 6 शिपाई काम करत होते त्या ठिकाणी आज 2 किंवा 3 शिपाईवरती त्यांना भागवावं लागतं. आणि इतक्या प्रचंड मोठ्या इमारती झाडून स्वच्छ करायच्या म्हटल्या तरी त्यांच्यावरती इतका बोजा पडतो की ती माणसं आता आजारी पडायला लागलेली आहेत. नुसताच या क्लास 4चा नाही, आता यांनी दामले सरांनी सांगितल्यासारखं प्रयोगशाळेचं साहित्य कोणी काढायचं, कोणी स्वच्छ करायचं, कोणी लावायचं, ते ह्यालाही प्रयोगशाळा सहाय्यकाची पदं बंद केली. ग्रंथपाल जर नसतील तर ग्रंथालयाचा उपयोग काय? हजारो ग्रंथ शाळेमध्ये जर असतील तर हे जर ग्रंथ आहेत हे हाताळणार कोण? आणि हे जर ग्रंथ हाताळता आले नाहीत तर विद्यार्थ्यांना हे ग्रंथ वाचायला कोण देणार? त्याचं रेकॉर्ड कोण ठेवणार ग्रंथपाल नसतील तर? त्यानंतर लेखनिकांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जुन्या काळामध्ये नेमलेले लेखनिक आहेत. त्यांना आता सध्या कॉम्प्युटरचं युग चालू आहे. कॉम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायच्या आहेत आम्हाला. आणि ऑनलाईन पगार बिल ऑनलाईन करायचं, तांदळाचा हिशोब ऑनलाईन करायचा, सरळ नावाची एक माहिती भरायची ती ऑनलाईन भरायची, SSC बोर्डाने माहिती पाठवायची ती सगळी ऑनलाईन भरायची. या सगळ्याला वेळ प्रचंड जातो आणि याच्याकरता म्हणून ट्रेंड माणसं उपलब्ध होत नाहीत की आज नेमायची म्हटली तरी नेमायला परवानगी नाही आहे. असे सगळे जे हे नॉन टीचर्सच्या बद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत. बरं, या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतील तर ह्या गोष्टी करता पर्यायी व्यवस्था काय हे तरी शासनाने दाखवून द्यावं ना. शिपाई नसेल, आम्हाला काय रोजगारावर बाहेरनं माणसं नेमायची असतील तर त्याचा रोजगार कोणी देणार, कोणी द्यायचा? तो त्याच्याकरता काही निधी देणार का शासन? ते देत नाही आहे. तर आपण एक खूप छान चर्चा आपली रंगलेली आहे. पण श्रोते हो, कुठे जाऊ नका. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत ह्या पुढच्या चर्चा आपण चालू करू. सावधान सावधान, गौप्यस्फोट होणार, प्रचंड गौप्यस्फोट होणार. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एक नव्या दमाचा, शक्तिशाली, कोणत्याही राजकारणाचा स्पर्श नसलेला पक्ष स्थापन होत आहे. जो पक्ष पाण्यातील बुडबुड्यांप्रमाणे नुसती आश्वासनं देणारा नसेल. जो पक्ष आपल्या स्मार्ट सोलापूरचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार करणारा असेल. ज्या पक्षाचा निवडून येणारा प्रत्येक नगरसेवक आपल्यातलाच असेल, पण बुद्धिमान, जाणकार असेल, भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकणारा असेल.
अशा या अफलातून पक्षाची क्रांतिकारक घोषणा करणार आहेत आपल्याला सुपरिचित असलेले सर्वमान्य नेते. ही घोषणा कधी आणि कुठं करणार? कोण आहे हा सर्वमान्य नेता? या प्रश्नांची उत्तरं देणारा खास कार्यक्रम वृत्त दर्पणचा टॉक शो लाईव्ह मंगळवार दिनांक 5 जुलै 2016 रोजी रात्री 10 वाजता. हा एपिसोड पाहण्यास बिलकुल विसरू नका. पुन्हा संधी मिळणार नाही. म्हणूनच मंगळवारी रात्री 10 वाजता आपल्या टीव्ही वरून फक्त वृत्त दर्पण ऑन करा. इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 1 to 1, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, तर सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1238 अर्थात 1238. वृत्त दर्पणचा टॉक शो लाईव्ह, दिलाची धडकन वाढवणारा शो. आपल्या सेवेत रुजू झालंय नव्या दमाचं, नव्या तंत्रप्रणालीचं न्यूज चॅनल वृत्त दर्पण. भीमारिद्धी नेटवर्क चॅनल क्रमांक 121, तर डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 वर, तर सिटी नेटवर्कच्या चॅनल क्रमांक 1238 वर आपल्या सूचना अपेक्षांचं स्वागत. आपल्या कार्यक्रमाची बातमी वृत्तदर्पणवरून प्रक्षेपित होण्यासाठी किमान 2 दिवस आधी पत्र वृत्तदर्पणच्या कार्यालयात पाठवणं आवश्यक. आपल्या डोळ्यासमोर एखादी बातमीयोग्य घटना घडली तर तत्काळ वृत्तदर्पणच्या मोबाईलवर संपर्क साधा. मोबाईल नंबर 8180037230. मोबाईल नंबर अर्थात भ्रमणध्वनी मराठीतून 81 80 03 72 30. वृत्त दर्पण, सर्वसामान्यांचं प्रतिबिंब, सोलापूर जिल्ह्याचं दर्पण. टॉक शो लाईव्ह कार्यक्रमामध्ये राज्यव्यापी शाळा बंदचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. अर्धा तास खूप चर्चा महत्त्वाची आणि छान झाली. पुढील भागाकडे आपण आता वळूयात. आणि मघा जो चर्चा चालली होती तीच आपण आता पुढे ओढणार आहोत की एक असा मी दामले सरांना प्रश्न विचारतो की शासनानं प्रत्येक शाळांना, शिक्षण संस्थांना काही नॉर्म्स दिलेले असतात आणि ते असायलाही पाहिजेत. तर काही विशिष्ट मिनिमम म्हणूयात आपण की त्या कमीत कमी सुविधा या शिक्षण संस्थांना किंवा शाळांना मुलांसाठी द्याव्या लागतात. आणि मग असं म्हटलं जातं की ह्या एक सगळीकडेच ओरड आहे की ह्या सुविधा जे काही खर्च आहेत त्याचे ते आमचे भागत नाहीत. तर असं का होतं? म्हणजे ह्या नेमक्या काय सुविधा आहेत आणि ते का भागत नाहीत? आपण दामले सरांना प्रश्न विचारूयात की काय सर ह्या सुविधांविषयी काय सांगता येईल तुम्हाला? शिक्षण हक्क कायद्याच्या अनुसरून काही सुविधा शासनाने डिक्लेअर केलेल्या आहेत की मिनिमम ह्या सुविधा सगळ्या शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. तर ह्या सुविधांमध्ये लाईट आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर तुमचं रॅम्प आहे अपंग विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर टॉयलेटची सुविधा आणि खिचडी तयार करण्यासाठी खोली, अशा सुविधा असायला पाहिजेत. आणि 10 आयटम आहेत त्याच्यामध्ये. तर हे 10 आयटम ह्या शाळांमध्ये असतील तरच त्यांची ग्रँट पुढं किंवा त्या शाळेला मान्यता देण्यात येईल. अशा प्रकारचा GR शासनाने काढलेला होता. परंतु ह्या सुविधा पुरवण्यासाठी कुठून कशा पुरवायच्या आणि त्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी म्हणा किंवा आहेत या सुविधा मेंटेन करण्यासाठी त्याला जो खर्च येतो तो शासन देत नाही. मग हा खर्च संस्थांनी कुठून करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. केवळ आणि केवळ फक्त शिक्षकांची सॅलरी दिली जाते. 2004 पासून वेतनेतर अनुदान दिलं जात नाही. म्हणजे अशा अवस्थेत शाळा हा खर्च 2004 पासून वेतनेतर अनुदान बंद केलंय असं जाहीर केलं नाही. 2014 पर्यंत आम्ही झगडत होतो.
शाळांच्या वयाप्रमाणे 6%, 9% आणि 12% पगाराच्या हं. असं वेतनेतर अनुदान त्यापूर्वी दिलं जायचं. ते का बंद केलं, कशाकरता बंद केलं, काही सांगितलं नाही. हा झगडा झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी 5% शासनाने अनुदान द्यायचं मान्य केलं. हं. ते सुद्धा 2008च्या पगारावरती एप्रिल 2008ला जो काही पगार दिला गेला 1 एप्रिलला, त्या पगाराच्या 5% द्यायचं मान्य केलं. 5% मान्य करून सुद्धा त्यातले 4% दिले आणि 4%तले सुद्धा या वर्षी देताना आणखीन कमी दिले. याच्यातून शाळांचे खर्च भागत नाहीत. पूर्वी शाळांच्या मेंटेनन्स करता बिल्डिंग रेंट मिळायचं, रिजनेबल रेंट जे काही बाहेर दिलं जायचं ते मिळायचं. कॉर्पोरेशनला दिले जाणारे टॅक्सेस हे शासनाकडून मिळत असत. आता ते टॅक्सेस तर मिळत नाहीतच, परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निर्णय असून देखील कॉर्पोरेशन टॅक्सेसमध्ये शाळांना सवलती देत नाही आणि बिगर घरगुती दरांनी पाणीपट्टी लावली जाते. लाईट बिलसुद्धा आम्हाला बिगर घरगुती दरांनी आकारलं जातं. वास्तविक पाहता बिगर घरगुती म्हणजे उद्योगधंद्याकरता अशी त्याच्यामध्ये कल्पना आहे. शाळेमध्ये पाण्याचा वापर करून आम्ही काय प्रोसेस करतो, काय उत्पन्न करतो, लाईट लावून आम्ही काय उत्पन्न करतो, काही उत्पादन करत नाही. मुलांच्या सोयीकरता आम्ही लाईट लावतो. सोलापुरामध्ये 12 महिने जवळजवळ उन्हाळा असतो, फॅन्स लावतो. याच्याकरता म्हणून जे हे पैसे लागतात, हे पैसे पुरवायकरता आम्हाला फार ताऱ्यावरची कसरत करावी लागते. आता हे वेतनेतर अनुदानाचाच विषय निघाला आहे म्हणून आता तोच मी कंटिन्यू करतो. सांगा ना सर. तर वेतनेतर खर्च अनुदानातून इमारतीचं भाडं, कॉर्पोरेशनचे टॅक्सेस, क्रीडा साहित्य, लायब्ररीची पुस्तकं, प्रयोगशाळेला लागणारं साहित्य किंवा केमिकल्स, त्याचबरोबर लाईट बिल, टेलिफोन बिल, कॉम्प्युटर हा विषय नव्याने सुरू झालेला आहे, कॉम्प्युटर करता लागणारं साहित्य, ऑफिस स्टेशनरी, अशा प्रकारचे विविध प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी लागत असतं. आणि हे सर्व साहित्य खरेदी करण्याकरता जो काही आता जो 4% अनुदान दिलं जातं याच्यातून खर्च भागत नाहीत. आणि मग भागवण्याकरता म्हणून जर कुठल्या एखाद्या शाळेने काही वेगळा निधी उपलब्ध करायचा ठरवला तर मग त्याला शासनाची परवानगी नसते. म्हणजे आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देना अशा तऱ्हेची अवस्था होऊन गेलेली आहे. शासन अनुदान देणार नाही, मुलांच्याकडनं फी घ्यायची नाही, पालकांच्याकडनं डोनेशन घ्यायची नाही. मग पैसे भागवायचे कसे? हे जे काही खर्च आहेत. आता मी मगाशी आपण बोललो कर्मचाऱ्यांची कमतरता. स्वच्छतेकरता जर आम्ही कर्मचारी बाहेर रोजावरचे नेमले तर त्यांना पैसे उचलून द्यावे लागणार आहेत ना. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेतनेतर अनुदानामध्ये आम्हाला गरजेच्या आहेत. आणि ते जर गरजेच्या वस्तू जर गरजा आम्हाला भागवता आल्या नाही तर पर्यायाने आपण सगळेजण पालक आहोत. पालक म्हणून आपण विचार जर केला तर आपण काय म्हणणार, शाळेने हे केलं नाही, शाळेत स्वच्छता नव्हती. पालक म्हणून तुम्हीच सगळेजण आम्हाला त्याच्याबद्दल जाब विचारणार आहात. बरोबर. सरांचं सरांचंच मी म्हणणं पुढं ओढतोय. तर प्राथमिक शाळेच्या मध्ये आता नवीन एक GR काढला गेलेला आहे शिक्षण खात्याकडनं की शिपाई नेमायचं नाही आणि क्लर्क नेमायचं नाही. सरांनी आता विस्तृतपणे सांगितलेलंच आहे. तर प्राथमिक शाळेमध्ये तरी शिपाईची तर अत्यंत आवश्यकता असते आणि हिशोब लिहिणं ते सगळं करणं, अकाउंटिंग कामाचं करण्यासाठी एक पूर्वीपासूनच आहे लागतंच. तर हे दोन्ही कामं करणार कोण? शिपायाचं काम आणि त्या अकाउंटंटचं काम कोण करणार ह्याच्या बाबतीत काही स्पष्ट त्यांचं काहीच उल्लेख नाही आहे. हा एक बाब म्हणजे खरोखरच म्हणजे हे GR काढताना त्याच्या मागचं काय, त्याचं पर्याय व्यवस्थेचे काय त्यांनी धोरणात्मक काही निर्णय घेतात का, तुम्ही या पद्धतीनं करा, असंही कुठेही त्याचा उल्लेख होत नाही आहे. आणि हे चुकीचं आहे आम्हाला म्हणायचं, शासनाचं हे म्हणजे चुकीचं आहे. त्यामुळं आणि बंदी एखाद्या वेळेला शिपाई नेमण्याचे किंवा कर्मचारी नेमण्याच्या बाबतीत जी बंदी घातलेली असते ते काल एक थोडंसं 1 वर्ष, 6 महिने ठेवा, कायमस्वरूपी ती बंदी तशीच चालू ठेवलेली असते. त्यामुळं रिटायर झालेल्या व्यक्तीनंतर तिथं परत प्रश्न उपस्थित होतो ते कामं करणार कोण? हा एक भयंकर आणि न सुटणार असं एक कोडं निर्माण करून शासन काय साधायचं आहे त्यांना हे समजेना आम्हाला. याच्यामध्ये शिक्षणाचा जो खर्च आहे एकूण महाराष्ट्र शासन जे करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात असं काही महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यासाठी
खर्च मिळत नाही. पण एकीकडे शासन वेगवेगळ्या गेले अनेक वर्षापासून म्हणजे जसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं, मला वाटतं 1984 काहीतरी या साली ते आलं, आणि तेव्हापासून मग अशी एक संकल्पना आली की शिक्षकांना कसदार शिकवण्यासाठी त्यांना सतत वेळच्या वेळी प्रशिक्षणं दिली पाहिजे, आणि या प्रशिक्षणासाठी फार मोठा खर्च हे शासन करतं. तर याचा खरंच उपयोग आहे का, किंवा ते खरंच कसदार होतं का, किंवा तो खर्च त्याच्यातला काही भाग इकडं काही वळवता येईल का, म्हणजे जर काही फिक्स तरतुदी असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का सर, की प्रशिक्षणं जी आहेत याचा काही खर्च, याचा काही मेळ घालता येईल का आपल्या सुविधांसाठी? प्रत्येक वेळी नवीन मंत्री येतात, नवीन सुविधा द्यायच्या, नवीन प्रशिक्षण, म्हणजे दरवेळेला नवीन प्रयोग हे शिक्षण खात्यावर होत आहेत सध्या. प्रशिक्षण हे आवश्यक आहे, प्रशिक्षण आवश्यक आहे, समुपदेशन सुद्धा आवश्यक आहे. आता समुपदेशनचा नवीन GR काढला, मग समुपदेशन नेमायचे, त्यांचे पैसे कोण द्यायचे? प्रशिक्षण हे गरजेचं आहेच आहे. त्यामुळं शासन जे प्रशिक्षण देते ते योग्य आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु शिक्षण हक्क कायदा काढल्यानंतर जे प्रशिक्षणं दिली गेली, चक्क ती गोळाबेरीज केली असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. तज्ञ माणसंच नाही तज्ञ माणसंच नाही आहेत. त्याच्यावर फक्त शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपये दिले, फक्त खर्च करून टाकले प्रशिक्षणावर. काय केलंय, कोणाला बोलवलं, काय नाही, गोळाबेरीज आहे ती फक्त. आणि आपल्या एक अशा मागण्यांमध्ये एक असा एक मुद्दा आहे की 9वी-10वीचे वर्ग हे जिल्हा परिषद जी असते, तर या खाजगी संस्था म्हणा आणि किंवा अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, तर आपली एक असं मागणी आहे की 9वी-10वीचे वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडू नयेत. तर यामागची काय, म्हणजे नेमकी काय भूमिका आहे, किंवा त्याच्यामुळं या शाळांचं काय नुकसान होणार? जिल्हा परिषद शाळांचं जे काही आजकाल काम चालतं ते प्राथमिक विभागापुरतंच मर्यादित असायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. ज्या ज्या शाळा आत्तापर्यंत चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा कर्मचारी पुरेसे प्रमाणामध्ये शासन देऊ शकलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, खाजगी क्षेत्रामध्ये आज वर्षानुवर्षे हे जे वर्ग चालू आहेत, मग हे वर्ग या ठिकाणी बंद करावे लागतील आणि मग पुन्हा सरप्लसचा प्रश्न निर्माण होणार. हे सरप्लसचे प्रश्न थांबवण्याकरता म्हणून आपण जर हे करणार असू तर मराठी माध्यमाच्या शाळा ह्या कमीत कमी होत जातील आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत हे सर्व दुष्परिणाम होत जाणार आहेत आणि ते आपल्याला झेपणारं नाही आहे सगळे हे. आणखी एक असं एक आपल्या मागण्यामध्ये एक मुद्दा आहे सर, की 20च्या आत जर पट असेल, हो, वर्गामध्ये 20च्या आत मुलांची संख्या असेल तर मग शासनाने ठरवलं की ते वर्ग बंद करावेत किंवा अशा शाळा बंद करायच्या. यात अयोग्य आहे का शासनाचं काही? कारण आता एक आपल्या दर्शकांना असं वाटेल की 20च्या आत एक तर झालं काय की प्रचंड प्रमाणात 1-1 किलोमीटरच्या अंतरावर पण काही ठिकाणी शाळा आहेत. बरोबर आहे. हे शासनाचं जे काही धोरण आहे ना, या शासनाच्या धोरणाचाच हा दुष्परिणाम आहे. 20च्या आतल्या शाळा बंद करू नये हे इथं जरी आम्ही म्हणलेलं असलं तरी ह्याला कारणमीमांसा काहीतरी शोधून काढायला पाहिजे. ज्या शासनाच्या निर्णयामुळे कमी अंतरावरती जर शाळा निर्माण केल्या असतील, शासनाने दिलेल्या परवानगीने जर हे झालेलं असेल तर मग परवानगी देताना शासनाने काय पाहिलं? सध्या दर्शकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या सगळ्यांनाच माहित आहे नाही, ते परवडणार नसेल तर बंद करायला काय? नागरिकांच्या शिक्षण करामधून किंवा ते जे शिक्षण कर देतात हो त्याच्यामधून हे सगळं चालतं. आपल्या दर्शकांना अशी वाटण्याची शक्यता आहे की 20च्या आत जर पट असेल आणि ते जर नुकसानीत चालत असेल तर मग हा आम्हा नागरिकांवर बरोबर आहे. आर्थिक आणि कशावरती ही जी काही मागणी आहे ही इतकी अशी काही आपण ताणून धरणार नाहीये. आणि आता आपण जो शिक्षण कराचा प्रश्न काढला तर शिक्षण कर हा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केला जातो. हाऊस टॅक्स मध्ये गोळा केला जातो, इन्कम टॅक्स मध्ये गोळा केला जातो, खरेदीच्या ठिकाणी गोळा केला जातो.
मग या सगळ्या शिक्षण करायची एकत्र गोळा बेरीज केली तर त्यातला किती टक्के रक्कम आपण शिक्षणावर खर्च करतो याचाही शासनाने विचार करायला पाहिजे. वास्तविक पाहता एकंदर बजेटच्या 6% खर्च शिक्षणावर खर्च करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता पगार तुम्ही जर दाखवलेत तर पगारावर ते होणारा खर्च आहे. मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे पगारावरचा खर्च सोडून देऊन त्यांनी हा 6% करायला पाहिजे. कारण पगार हा तुम्ही आमचं इन्कम घेऊन तुम्ही करता आहात, त्यामुळे तो खर्च सोडून देऊन राहिलेल्या ज्या काही आमच्या गरजा आहेत ह्या पूर्ण करण्याकरता 6% खर्च करायला पाहिजे असं मत माझं आहे. या आंदोलनातून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होतील असं एक वाटतं. आता वेळ कमी असल्यामुळं एका शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात की आत्तापर्यंत आपल्या काही आंदोलनाच्या दिशेनुसार काही वेळा आपण एकत्रित आलात आणि इथून पुढची आपण दिशा ठरवली. यापूर्वी जे काही झालेलं आहे म्हणजे इथं म्हटल्याप्रमाणे की पूर्वी तुम्ही 5 जून 2016ला औरंगाबाद इथे एकत्रित आला होतो. त्याच्यानंतर 25 जून 2016ला आपण अकोला अमरावती या भागात एकत्र आलात सगळे मोठ्या संख्येनं. या ठिकाणी काय ठरलं आणि पुढची आंदोलनाची दिशा आपली काय असणार आहे? कारण शाळा बंद म्हटल्यानंतर पालकांना एक काळजी वाटते आणि ती वाटणं दर्शकांसाठी साहजिकच आहे. तर त्यावेळी काय ठरलं आणि आपली पुढची दिशा काय आहे हे आमच्या दर्शकांना कळावं असं मला वाटतं. 1 मिनिट मी ह्याचं उत्तर के सर सविस्तर देतीलच, परंतु याच्या मागचं घटना एक मी उल्लेख करू इच्छितो की 2004 पासून ते 2013 पर्यंत जो आम्हाला अनुदान शाळेला दिला गेला नव्हता तेव्हा संस्था चालकाच्या राज्यस्तरीय संघटनेने त्यात आमचे के कुलकर्णी सर प्रामुख्याने पुढाकार घेऊन त्याच्यात शाळेच्या हे मागील जे अनुदान आहे ते अनुदान पदरात पडावं याच्यासाठी पुष्कळसे त्यांनी पत्रव्यवहाराने काम केलेलं आहे. तरी तो भाग त्यांनी सोडून देऊन त्यांनी निदान चालूच 2014-15 पासून 15-16 पासून आम्हाला अनुदान देण्याचं मान्य केलं आणि नंतरचा तो 2004 ते 2013चा त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं आणि त्याचं सविस्तर वृत्तांत आता के सर सांगतील. पण हे एक आम्हाला एक मिळालेलं यश आहे असं मला म्हणायचं. बोला सर की आपली आंदोलनाची आतापर्यंतची हे प्रगती आणि इथून पुढचं आपलं नेमकं आपण काय करणार. त्या 10 वर्षामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याच्यातला प्रामुख्याने वेतनेतर अनुदानाचा होता, त्याचबरोबर शिक्षक नेमणुकीचा होता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा होता. हे 3 विषय प्रामुख्याने आम्ही शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडत गेलो, पण यातून चांगलं काही निष्पन्न झालं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही आता ह्याचा विचार करायला लागलो आम्ही अर्ज विनंत्या केल्या विधान परिषदेवरती, नागपूरच्या अधिवेशनाच्या पुढे काही आंदोलनं केली, पण चर्चेला बोलवल्यानंतर चर्चा झाली पण निष्पन्न काही झालं नाही. आता ह्या पत्रकात उल्लेख केलेल्याप्रमाणे औरंगाबादला एक सभा झाली, पुण्यालाच झाली 2री सभा, 3री सभा मला वाटतं अमरावतीला कुठेतरी. या सर्व ठिकाणी त्या विभागातल्या संस्था चालकांना सोयीचं जावं म्हणून त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण चांगल्या प्रकारे होण्याकरता म्हणून आहेच आहे त्यांना, परंतु त्याचं सगळं पुन्हा एकदा हे केलं आणि त्यांचं मत काय हे आंदोलन करण्याकरता याचं सगळं आजमावून घेतलं. आमचे अध्यक्ष जे आहेत विजय नवल पाटील माजी केंद्रीय मंत्री आहेत, त्यापूर्वी होते डॉक्टर देवीसिंग शेखावत अध्यक्ष होते जे माजी राष्ट्रपतींचे पती हे होते, त्यांनी देखील त्यावेळेला खूप प्रयत्न केला. त्यापूर्वी गोविंदभाई श्रॉफ मराठवाड्यातले एक मोठे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी प्रयत्न केला. पण या सगळ्या प्रयत्नांच्या मध्ये फारसं यश आलेलं नाही. तेव्हा आता काहीतरी आपण हे करायकरता प्रयत्न केला पाहिजे आणि जरा आंदोलन तीव्र करायला पाहिजे म्हणून या वेगवेगळ्या ठिकाणी त्या एरियातल्या लोकांना एकत्र करून, संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना एकत्र करून त्यांच्यावरती ह्या सगळ्या योजनांची ही जी काही त्रुटी आहेत याची सगळी त्यांना माहिती देण्यात आली. त्याच्यानंतर त्यांच्याकडून उत्स्फूर्त जो प्रतिसाद मिळतो किंवा नाही ह्याचा अंदाज घेतला आणि मग या ठिकाणी हे सगळं ठरलं. आत्ता शेवटचा जो भाग झाला हा तर 30 जूनला पुण्याला झाला. त्याच्यामध्ये पुणे विभागातले म्हणजे सोलापूर, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलावले होते. त्यानंतर
ज्या राज्यामध्ये काम करणाऱ्या ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक संघटना, शिक्षकांच्या 2 संघटना आहेत त्या संघटना, ग्रंथपालांची संघटना, शिक्षकेतरांची संघटना, प्रयोगशाळा सहाय्यकांची संघटना, ITIच्या कर्मचाऱ्यांची संघटना, अशा सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलावून घेऊन त्यांच्या सुद्धा इथे आपण ITIचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी बोलावलं आणि आता हे आपण आंदोलन करायचं हे त्यांच्याकडून सगळ्यांच्याकडून सगळं एकदा वदवून घेतलं. याच्यामध्ये आम्ही कुठल्याही तऱ्हेने विद्यार्थ्यांना वेठीला धरलेलं नाहीये हे मी मुद्दाम प्रामाणिकपणे सांगू शकतो. कारण असं आहे की विद्यार्थ्यांना याच्यामुळे थोडंसं हे होणार आहे, चलबिचल होणार आहे मनामध्ये, परंतु शेवटी काहीतरी केल्याशिवाय शासनाचं आमच्याकडे लक्ष वेधलं जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही हा मार्ग स्वीकारलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचा हे अभ्यास बुडला तर तो आम्ही कुठल्या मार्गाने तो भरून काढणार आहोत. बघा सर की आपण असं ते पुढची जी दिशा आपण इथं या पत्रकात दिली की 4 जुलै 2016 आपण 1 दिवसाचा महाराष्ट्रामध्ये सगळ्या ह्या खाजगी शाळा बंद ठेवणार आहोत. हे ठीक आहे, पण 1 दिवसाने आपण काही होणार नाही असं मानू. पण आता आपले जे दर्शक आहेत ते असा एक विचार करत असतील की पुढच्या आपल्या आंदोलनाची दिशा आपण सांगितली की 15 जुलै 2016 पासून आपण बेमुदत शाळा बंद करणार हा आपल्या आंदोलनाचा पुढचा भाग आहे. आणि मग एक दर्शक म्हणून दर्शकांच्या मनामध्ये असं येईल की मग माझ्या मुलाचं काय की बेमुदत जर शाळा बंद झाली तर त्याचे जे काही तासिका बुडतील, त्याचे जे काही महत्वाचे काही कॉन्सेप्ट तिथं व्हायला हवेत, बरोबर, ते होणार नाहीत. आणि नंतर कितीही भरून काढतो असं आपण म्हणालो तरी काही भाग ते खूप घाईनं घ्यावे लागतील. आणि मग दर्शकांच्या मनामध्ये असं येण्याची शक्यता आहे की मुलांचं नुकसान नाही का होणार यामध्ये, म्हणजे बेमुदत हा जो आंदोलनाचा याच्याकडे पालकांनी देखील जरा शाळांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडं सकारात्मक असला पाहिजे. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आत्ताच्या चर्चेमधून आल्या या सगळ्या गोष्टी पालकांना माहीत होण्याच्या दृष्टीनंच आम्ही आजकाल हे करतो आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की या ज्या काही आपल्या अडचणी आहेत ह्या पालकांच्यापर्यंत पोचत्या करा, जेणेकरून पालकांचा देखील आपल्याला सहभाग याच्यामध्ये मिळेल आणि पालकांचं सहकार्य राहील. जेणेकरून पालक जर आम्हाला याच्यामध्ये जर काही मदतीला पुढे आले तर शासनाला आणखीन थोडासा दबाव टाकता येईल अशी आमच्या सगळ्यांची समजूत आहे. आणि आपण म्हणतात आपण थोडंसं अभ्यासावरती परिणाम होणार आहे, परंतु आम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ. आणि शेवटी आम्ही हे करत असताना शासनाने देखील याच्याकडे 2 पावलं पुढे यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे काम शासनाचं आहे तेच आम्ही सगळे खाजगी शिक्षण संस्था करतो आहोत, तेव्हा शासनाने आपलं जे काम आहे ते सुलभ होण्याच्या दृष्टीनं आमच्या या जे काही मागण्या आहेत ह्या कुठल्याच मागण्या आमच्या वैयक्तिक कोणाच्याच नाही आहेत. कर्मचाऱ्याचा पगारवाढ वगैरे अशा ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, कुठल्याही सवलती मागितल्या नाही. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही ज्या काही गोष्टीची अपेक्षा आहे त्याच याच्यामध्ये केलेल्या आहेत. याच्यात नीट परीक्षेबद्दल देखील आम्ही उल्लेख केलेला आहे, MSCIT परीक्षेबद्दलही उल्लेख केलेला आहे, ITIच्या याच्याबद्दल केलेला आहे, कॉर्पोरेशननी टॅक्सेसमध्ये सवलत देण्याबद्दल केलेलं आहे, MSEBनी लाईट बिलाबद्दल हे केलेलं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पोल्ट्री फार्मला म्हणजे कोंबड्याची अंडी उगवण्याकरता सुद्धा त्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज दिली जाते, पण इथे शाळेत माझे आपली माणसांची मुलं जी आहेत ही शिकत असताना त्यांना सवलती मिळू नयेत म्हणजे हे फार विचित्र असं वाटतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींच्यामुळे आम्ही जे काही हे करतो आहोत याच्यामध्ये पालकांचं आणि सर्व समाजाचं कोऑपरेशन मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. पण या बाबतीत, या आंदोलनाच्या बाबतीत शिक्षण मंत्र्याची भूमिका ताठर आहे असं तुम्हाला वाटतं का काही? हो, अजूनपर्यंत तरी ते कुठल्याही तऱ्हेला चर्चेला येत नाहीत आणि यापूर्वी 2दा-3दा त्यांनी आश्वासनं दिली, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. सभा आमच्याशी चर्चेला बोलवतो असं सांगून देखील त्यांनी या ठिकाणी, मी इथे एक उल्लेख आहे या ठिकाणी की बोलवतो असं सांगून देखील त्यांनी आम्हाला बोलवलेलं नाहीये आणि बोलवून घेऊन काहीतरी चर्चा करावी अशी अपेक्षा होती. आणि शेवटी हे सगळे प्रश्न जरी इथं मांडलेले असले तरी सगळे
एकदम सुटणार नाही आहेत ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ह्या महत्त्वाचे प्रश्न ज्याचा डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंध आहे, हे प्रश्न जर लवकरात लवकर सुटले तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल आणि कुणीच कोणाच्याबद्दल असं मनामध्ये हे ठेवणार नाही असं मला वाटतं. तर दर्शक पालकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे बर. की विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हे आंदोलन आहे. बर. त्यामुळे पालकांनी आमच्या पाठीशी बर राहावं अशी विनंती आहे. आणि सरांनी आता सांगितलं की शिक्षण मंत्र्यांचं हे आहे का नाही. शिक्षण मंत्री सुद्धा विद्यार्थी आंदोलनातून काम केलेले मंत्री आहेत. बर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यांना तळमळ आहे. तर त्यांनी याच्यात स्वतः लक्ष जातीने घालून हा प्रश्न सोडवावा पूर्वी ते अशी आमच्याबरोबर विनंती असायचे. त्यांना आहे. पूर्वी ते आमच्या बरोबर असायचे, आमचे प्रश्न आहेत ते त्यांना माहीत आहेत सगळे. त्यामुळे त्यांना हे पूर्ण जाण आहे त्याची. त्यांनी फक्त लक्ष देऊन याच्यातनं हा प्रश्न सोडवावा एवढीच कळकळीची विनंती. तर यातून मला असं वाटतं की आपण जो दिलासा दिलेला आहे दर्शकांसाठी की आम्ही विद्यार्थ्यांना याच्यात कुठेही वेठीस धरलेलं नाही आणि धरणार नाही, हा एक दिलासा देणारा भाग आपण सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि ही जी चर्चा आहे ती विस्तृत आणि प्रत्येक दर्शकाला ती व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचलेली आहे अशी मला आशा वाटते. आणि या आंदोलनाची एकूण दिशा ही आपण मांडल्याबद्दल आणि आपली मतं आपण अगदी स्पष्टपणे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आपण सगळ्यांनी मांडला आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी व्हावं अशी आपण निश्चितपणे अपेक्षा आहे. चांगल्याचीच अपेक्षा आहे. मी असं आश्वासन देतो की दर्शकीय जे पालक आहेत ते आपणास निश्चितच सहकार्य करतील. हो. कारण एकूणच शिक्षणासाठी काहीतरी चांगलं घडावं बरोबर आहे. असं सगळ्यांना वाटतं. तर मी आपल्या सगळ्यांचे या चॅनल तर्फे आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.